नमस्कार, मी पार्थ कोठावळे. मॅरेथॉन अ जर्नी ऑफ सक्सेस या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. ध्येयवेड्यांच्या मुलाखतींची मालिका. मित्रांनो, पराभवाची भीती बाळगू नका, कारण एखादा मोठा विजय तुमचे सगळे पराभव पुसून टाकू शकतो. यश मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते, पण त्याच्यापेक्षा दुप्पट मेहनत ते यश टिकवण्यासाठी करावी लागते. त्यासाठी हवं ध्येय. तुमच्याकडे ध्येयच नसेल तर खूप साऱ्या समस्या निर्माण होतात. परिस्थिती कशीही असली तरी तिचं भांडवल न करता तुम्ही मिळवत असलेल्या ज्ञानावर आणि तुमच्या क्षमतेवर जर तुमचा विश्वास असेल तर यश नक्की तुम्हाला मिळतं. तर असंच भरघोस यश मिळवलेली, पश्चिम महाराष्ट्रातील पहिली मुलगी ठरलेली, जिनं 41 लाखांचं पॅकेज मिळवलंय ॲडोबी या कंपनीत, जिचं नाव आहे अमृता विजयकुमार कारंडे. अमृता, तुझं खूप खूप स्वागत मॅरेथॉन अ जर्नी ऑफ सक्सेस या कार्यक्रमात. थँक्यू सो मच. तर कसं वाटतंय अमृता, ॲडोबी कंपनीत तुझं सिलेक्शन झालंय, 41 लाखांचं पॅकेज तू मिळवलंयस, काय वाटतंय आता सध्या? तर जेव्हा मिळालं होतं, जेव्हा कळालं मला मिळालंय, तेव्हा खूप आनंद झाला होता. आणि फक्त मलाच नाही तर माझे जे फॅमिली आहे, माझे शेजारी आहेत किंवा माझे नातेवाईक आहेत आणि तसंच माझे शिक्षक ह्यांनाही खूप आनंद झाला होता. ते खूप भारावून गेले होते आणि सगळ्यांना माझा अभिमान वाटत होता. तर अमृता, कशी होती सिलेक्शन प्रोसेस ॲडोबी मधली? तर ही जी इंटर्नशिप होती त्याच्या सिलेक्शनसाठी त्यांनी खूप सारे राउंड्स घेतले, ज्याच्यामध्ये जनरल ॲप्टिट्यूड, टेक्निकल ॲप्टिट्यूड, कोडिंग क्वेश्चन्स किंवा गेमिफाईड असेसमेंट आणि इंटरव्ह्यू असे राउंड्स होते. मग प्रत्येक राउंड म्हणजे एक राउंड क्लिअर केला तर सेकंड राउंडला तुम्ही शॉर्टलिस्ट व्हायचा. मग असे खूप सारे राउंड्स होते. किती जण होती म्हणजे या रेसमध्ये? यामध्ये अराउंड 120 मुलींनी रजिस्टर केलं होतं याच्यासाठी. मग फर्स्ट राऊंडच्या नंतर मग आय थिंक 11 लोकांना शॉर्टलिस्ट करण्यात आलं. मग या 11 मुलींमधून मग पुढे 2 लोकांना सिलेक्ट करण्यात आलं सेकंड राऊंडच्या नंतर. आणि मग या 2 मधून मग इंटरव्ह्यू नंतर मग मला एकटीला सिलेक्ट झालं. हो. बरं. इंटर्नशिपचा प्रवास सांगशील का थोडा तुझा? हो. किती कालखंड होता याचा? ही जी इंटर्नशिप होती ती 2.5 महिन्यांची होती. बरं. आणि जेव्हा म्हणजे पहिला दिवस होता किंवा जे सुरुवातीचे दिवस होते तेव्हा मी खूप नर्वस होते. खूप भीती वाटत होती, कारण एकतर माझ्या कॉलेजमधून तिथं कोणी ओळखीचं वगैरे नव्हतं. प्लस तिथे फक्त महाराष्ट्राची नव्हे तर पूर्ण देशातून मुलं होती आणि ज्यांचं टेक्निकल नॉलेज किंवा कम्युनिकेशन स्किल्स जे होते ते माझ्यापेक्षा खूप छान होते, खूप जास्त होते. प्लस जो मला प्रोजेक्ट असाइन झाला होता त्या डोमेनचं मला नॉलेज खूपच कमी होतं त्यावेळी. सो मला खूप नर्वस फील होत होतं. पण मग माझ्याकडे त्यावेळी 2च रस्ते होते. एक तर होता की मला काही येत नाही म्हणून गप्प बसायचं, किंवा हा विचार करायचा की मी इंटर्नशिप मिळवण्यासाठी खूप मेहनत केली आतापर्यंत, मग ॲटलिस्ट मी प्रयत्न तरी करायला हवा. कारण मग मी हा विचार केला की यू हॅवंट केम दिस फार टू ओनली कम दिस फार. सो मला नंतर रिग्रेट नाही व्हायला पाहिजे की मी ॲटलिस्ट प्रयत्न नाही केले, जरी प्रोजेक्ट नाही कम्प्लीट झाला किंवा काही नाही झालं तरी मला हा रिग्रेट नसावा. सो मी ठरवलं की मला काहीतरी प्रयत्न करायचे आहेत, मला काहीतरी मार्ग शोधायचा आहे की ज्याच्यामुळे मी हे करेन वगैरे. कसं बाकीच्या लोकांचा म्हणजे काय हेल्प मिळाली, कसं झालं पुढं मग? ते झालं व्यवस्थित की कसं? हो, खूपच. म्हणजे मला जितकं वाटलं होतं तसं म्हणजे तिथं काही नव्हतं. आणि तिथे ना मला एक गोष्ट बघायला मिळाली ती म्हणजे हेल्दी कॉम्पिटिशन. सो तिथं हे खूप छान होतं. आणि बाकीचे जे इंटर्न्स होते, माझे फ्रेंड्स झाले होते नंतर, त्यांनी मला खूप मदत केली. किंवा आणि जिथं मला डाऊट्स यायचे किंवा जिथं मला काही सुचायचं नाही तेव्हा ते सांगायचे की तू या वेने ट्राय केलंस का, किंवा हे 2-3 वेज आहेत, मग तू हे वापरू शकतीस, किंवा तू इथं चुकतीयस वगैरे. सो मला त्यांची खूप मदत मिळाली. प्रोजेक्ट कम्प्लीट झाल्यानंतर इंटर्नशिप जेव्हा तुझी संपली, मग त्यांचा कॉल कधी आला की तुझं सिलेक्शन झालंय किंवा तू जॉईन करू शकतेस? हे कसं झालं? तर लगेच झालं की वेळ लागला याला? ह्याच्यामध्ये थोडासा वेळ 8 ते 10 दिवस लागले हे कळण्यामध्ये मला. पण हे जे 8 ते 10 दिवस होते ते खूप म्हणजे मला म्हणजे बेचैन, हो, खूपच मला टेन्शन आलं होतं. कारण आमचा एक ग्रुप आहे ज्याच्यामध्ये मग रोज कळायचं की आज याला प्री प्लेसमेंट ऑफर मिळाली किंवा आज मला मिळाली असे सांगायचे. आज 6 लोकांना मिळाली, आज 4 लोकांना मिळाली किंवा इतके लोक रिजेक्ट झाले वगैरे. कॉलेजमधल्यांचा ग्रुप? मग
जे माझ्यासोबत बाकीचे इंटर्न्स होते ओके, त्यांना मिळत जात होतं. हा ओके. रोज ते मग थोड्या लोकांना देत होते. ते कॉलेज वाईज सिलेक्ट करत होते लोकांना. सो मला खूप टेन्शन होतं की म्हणजे तिथं बघायला गेलं तर माझ्यापेक्षा टेक्निकल नॉलेज आणि कम्युनिकेशन स्किल्स जास्त असलेली मुलं होती. सो त्यांच्याबरोबर मला म्हणजे त्यांची बरोबरी करण्यामध्ये मला खूप थोडासा वेळ लागला तिथे. पण मी ते करून दाखवलं आणि म्हणजे खूप टेन्शन होतं आणि मग जेव्हा कळालं म्हणजे ते हा कसं कळलं मग? मेल आला त्यांचा? हो. तर हा जो ऑफिशियल मेल असतो तो आपल्याला म्हणजे प्रायव्हेटली येत नाही, तर तो कॉलेजला आधी जातो. सो मग मी कॉलेजमध्ये कॉल करून विचारलं की त्यांना असं काही मेल आलाय का. तर मग ते बोलले की ठीक आहे, मी चेक करून सांगतो. तर ते बोलले की हा आलाय. मग थोड्या वेळाने सरांचाच कॉल आला की हा हा असं असं झालेलं आहे आणि हे पॅकेज आहे. सो म्हणजे त्यांच्याकडूनच मला कळालं की मला मिळालंय आणि हे सगळं आहे असं ओके वगैरे. ओके ओके. काय फिलिंग होती त्यावेळची? फिलिंग काय होती तुझी? त्यावेळी म्हणजे ऍक्च्युली मी परत त्यांना विचारलं की नक्की तसंच आहे का. मग ते बोलले की हा मी पण ऍक्च्युली 2-3 वेळा चेक केलं आणि मगच मी सांगतोय तुला. ओके. सो ते बोलले की माझा पण विश्वास बसत नव्हता आणि ते म्हणजे इतकं म्हणजे मला ते बोलायला देतच नव्हते. ते बोलतच जात होते. खूप कौतुकाची गोष्ट आहे, कारण की पश्चिम महाराष्ट्रातली तू पहिली मुलगी आहेस हा. जिला एवढं मोठं पॅकेज मिळालंय. तर आई वडिलांची काय भावना होती? आई वडिलांना खूप प्राऊड फील झालं असेल ना? हो. जेव्हा कळालं मला तेव्हा मी 1-2 मिनिटात त्यांना सांगितलं घरच्यांना. सो सगळे म्हणजे रडत होते आनंदाने आणि माझे जे शेजारी होते ते पण म्हणजे आमच्या इथं खूप छान बॉन्ड आहे आमच्या शेजाऱ्यांचा आणि आमचा. सो ते पण खूप भावुक झाले होते ही आणि खूपच इमोशनल गोष्ट होती तुमच्या हो. सगळ्यांसाठी, कारण केलेल्या कष्टांचं फळ तुला ते मिळालं होतं. तो दिवस होता तुझा आनंद. हो. तर मला काय सांगशील, तुझ्या शैक्षणिक प्रवास कसा झाला? म्हणजे तू कुठल्या शाळेला होतीस, कॉलेज कोणतं, आणि नंतर पुढे इंजिनिअरिंगचा प्रवास कसा होता? तर आम्ही मूळचे कोल्हापूरचेच आहोत. त्यामुळे माझं जे बालपण आहे ते इथंच गेलंय आणि माझं जे 1ली ते 10वी पर्यंतचं जे शिक्षण आहे ते मी प्रिन्सेस इंदुमती देवी गर्ल्स हायस्कूलमधून पूर्ण केलंय. बरं. आणि त्याच्यानंतर 11वी-12वी जी होती ती मी विवेकानंद कॉलेजमधून पूर्ण केली. आणि 10वीत मला 97% मार्क्स होते बरं. आणि मग 12वी मध्ये 82% होते. ओके. आई वडील काय करतात तुझे? माझी आई गृहिणी आहे हा. आणि माझे बाबा आधी बँकेत सर्व्हिसला होते. पण काही कारणामुळे ती बँक बुडीत गेली. सो तेव्हापासून ते मग रिक्षा चालवतात. ओके. वा, म्हणजे त्यांची छाती फुगवणार अशी गोष्ट घडवली तू. म्हणजे कसं आहे की प्रत्येकाला वेगवेगळ्या परिस्थितीतून जायला लागतं. पण शैक्षणिक प्रवास जो तुझा आहे, हा जो आता 10वीचे तू मार्क्स सांगितलेस, अतिशय उत्तुंग प्रगती जी म्हणतो आपण ती तू केली आहेस, आणि 12वीला 82%. आणि त्याच्यापर्यंत कसं होतं, म्हणजे इंजिनिअरिंग करायचं की नाही करायचं हे सगळं आपण, म्हणजे काही लोक असतात जी 8वी 9वी 10वी पासून ठरवतात की आपल्याला काय करायचंय, नेमकं इंजिनिअरिंग करायचंय, मेडिकल करायचंय, असं काही ठरवलं होतंस का? ऍक्च्युली मला लहानपणापासून एकतर मला इंजिनिअरिंग आणि मेडिकल ह्या 2 गोष्टींमध्येच मला काही म्हणजे करिअर करायचं होतं. ओके. पण 12वी पर्यंत मला क्लिअर नव्हतं की नक्की मला काय करायचंय. बरं. सो इथे मी चाटेमध्ये आल्यानंतर मग चाटेच्या शिक्षकांनी मला गाईड केलं, कुलकर्णी सरांनी मला गाईड केलं की किती वर्ष होतीस चाटेमध्ये? माझा चाटेमधला प्रवास 9वी पासून सुरू झाला होता. ओके, म्हणजे 9वी 10वी 11वी 12वी. हो. बरं. मग मला 12वी-11वी मध्ये कुलकर्णी सर आणि बाकीच्या सरांनी गाईड केलं की हे म्हणजे वाटा आहेत, या मार्गाने गेलीस तर तू हे होऊ शकतीस किंवा या मार्गाने हे होऊ शकतं. सो मग मी तेव्हा ठरवलं की मला इंजिनिअरिंगच करायचं. ओके. मग इंजिनिअरिंगला ब्रांच कुठली होती तुझी? कम्प्युटर सायन्स. हो. कॉलेज कुठलं? KIT's कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोल्हापूर. ओके. कसा होता मग इंजिनिअरिंगचा प्रवास? कारण कम्प्युटर सायन्स म्हटलं की थोडं जरा असं कम्प्युटरचं खूप नॉलेज आणि असं लागतं वगैरे, मग ते कसं हँडल केलंस? हो, ऍक्च्युली जी माझी 11वी-12वी होती त्याच्यामध्ये माझा जो ग्रुप होता तो PCMB होता. दोन्ही? हो. बरं. प्लस जो ऑप्शनल सब्जेक्ट होता तो माझा संस्कृत होता. सो मला कम्प्युटर सायन्सचं जे काही बॅकग्राऊंड नॉलेज असतं किंवा काही पण बेसिक नॉलेज असतं ते काहीच नव्हतं. ओके. त्यामुळे मला तिथं पण थोडीशी भीती वाटली होती की माझं नक्की काय होणार आहे पुढं. आणि पहिल्या दिवशी जेव्हा मी कॉलेजमध्ये गेले तेव्हा मला कळालं की तिथं माझ्यासोबत थोडे होते ज्यांचा 11वी-12वी मध्ये इलेक्ट्रॉनिक किंवा कम्प्युटर सायन्स सब्जेक्ट होता. हा, म्हणजे टेक्निकल नॉलेजचा थोडा सपोर्ट होता. हो. हा. पण मला असं काहीच नव्हतं. सो मला तिथं वाटलेलं की मला नाही येणार आहे किंवा माझं म्हणजे इथं टिकावं लागणं म्हणजे हे नाहीये, अवघड आहे. अवघड आहे.
टेक्निकल नॉलेज तुला नव्हतं पहिल्या ह्याला. हो. ओके. पण मग मी ठरवलं की मी अभ्यास करणार आहे आणि मी बघेन की म्हणजे मला जमतंय की नाही. कारण मी प्रत्येक ठिकाणी स्वतःला अंडर एस्टिमेट करत आलेले. आणि जेव्हा मग फर्स्ट सेमची एक्झाम झाली आमची फर्स्ट सेमिस्टरची, तेव्हा मग मला इतरांच्या कम्पॅरेटिव्हली म्हणजे छान मार्क्स होते. माझा जो CGPA होता तो 8 पॉइंट समथिंग होता. ओके. सो मग मला कळालं की हा म्हणजे मी एबल आहे, फक्त मी स्वतःला अंडर एस्टिमेट करते आणि मग मी ते नाही करायला पाहिजे. मग ते कोडिंग मधलं जे इंटरेस्ट होता आणि या सगळ्या गोष्टी होत्या त्या हळूहळू डेव्हलप होत गेल्या तुझ्यामध्ये. तर मित्रांनो, मला इथे सांगावं वाटेल की आपण जर एखादी गोष्ट करायची ठरवलीच तर कितीही अडचणी येऊ देत आपण मागं फिरायचं नाही. त्याकडे एकाग्रतेनं काम करत राहिलं तर ती गोष्ट, ते ध्येय आपण नक्कीच साध्य करू शकतो. तर अमृता, मला आता थोडं 10वी बद्दल तुला विचारायचं आहे. 10वीला अभ्यासाची प्रोसेस कशी होती तुझी? तर 10वीला जी माझा अभ्यासाचा पॅटर्न होता तो थोडासा वेगळा होता. कारण जेव्हा मी 9वी मध्ये चाटेमध्ये ऍडमिशन घेतलं तेव्हाच माझी जी अभ्यासाची पद्धत होती त्याच्यामध्ये थोडासा मी बदल घडवून आणला. कारण 1ली ते 8वी पर्यंत काय व्हायचं की मला सकाळी थोडासा वेळ मिळायचा. सो मी सकाळी अभ्यास करायचे, मग स्कूलला जायचे आणि तिथून आल्यानंतर मग मला परत अभ्यास करायला वेळ मिळायचा. पण जेव्हा मी चाटे जॉईन केलं तेव्हा मग मला सकाळी ट्युशनला यायला लागायचं आणि मग नंतर स्कूल असायची आणि नंतर मग मला संध्याकाळीच फक्त वेळ मिळायचा अभ्यास करण्यासाठी. सो मला 10वीला इतका वेळ मिळत नव्हता. सकाळी जितका वेळ मिळायचा 8वी पर्यंत तितका. मग मी 10वी पासून मग मला कळालं की मी रात्री अभ्यास करू शकते. मग मी 10वी पासून मग मी रात्री अभ्यास करायची सवय लागली तुला ती हो. आणि मग त्याचा उपयोग झाला. हो. आता आपण म्हणतो की आता तुझं सिलेक्शन झाल्यानंतर आता 12वीचं जो आपण म्हटलं की सिलेक्शनची प्रोसेस खूप लांबची आहे, पण 12वी पासून आपण इंजिनिअरिंगकडे आलो, बरोबर? तर 12वीत कसं होतं? कारण की 10वी नंतर एक असं वातावरण बदललं होतं आणि मग कॉलेजचं वारं लागतं, या टाईप काही झालं का तुझ्यासोबत? हो, म्हणजे सर्वच लोकांना डिस्ट्रॅक्शन्स येतात लाईफमध्ये. हा. पण मी त्या डिस्ट्रॅक्शन्सकडे मी थोड्या काळासाठी डिस्ट्रॅक्ट झाले होते. पण बरं. नंतर मग म्हणजे मी हा विचार केला की आपण इथे कशासाठी आहोत किंवा आपल्याला काय अचीव्ह करायचंय. मग मी त्या डिस्ट्रॅक्शन्सना बॅलन्स केलं माझ्या अभ्यासासोबत. आणि असं नाही की मी बाकीच्या गोष्टी केल्या नाहीत किंवा सोशल मीडिया वगैरे वापरलं नाही. मग मी सगळ्याच गोष्टी बॅलन्स करून मग मी अभ्यास पण केला आणि मग असं करतच मग मी बाकीच्या एंट्रन्स एक्झाम्स पण दिल्या. बरोबर. डिस्ट्रॅक्शन्स मला आठवलं की डिस्ट्रॅक्शन जेव्हा तुला आलं असेल तर त्याच्यावर मात कशी केलीस? कारण खूप मुलं अशी असतात की डिस्ट्रॅक्शन्स आले की मग आपण तिकडंच वाहत जातो. म्हणजे आपलं जे महत्वाचं काय असतं एज्युकेशन, तो तुमचा कालखंड काय असतो की तुम्ही अभ्यासावर फोकस करणं असतं किंवा पण बाकीच्या गोष्टी करा, मी नाही म्हणत नाही, पण तिथून कसं बॅलन्स केलं असते? कारण ते खूप महत्वाचं आहे. हो, ते बॅलन्स करणं खूप महत्त्वाचं असतं. मग थोड्या काळासाठी जसं मी सांगितलं तसे मी डिस्ट्रॅक्ट झाले होते. पण मग मी थोड्या काळाने मला कळालं की मी खरंच डिस्ट्रॅक्ट होतीये किंवा मी माझ्या लक्ष्यापासून ध्येयापासून लांब जात चालली आहे. ही जाणीव झाली तुला. हो. ही खूप महत्वाची असते जाणीव होणं. आणि मला असं सांगायचं की 10वी मध्ये तू एवढी मोठी अचीवमेंट केलेलीस, त्याच्यामुळे अपेक्षा वाढल्या असतील ना? हो, कारण 10वी मध्ये जे मी यश मिळालं होतं त्याच्यामुळे पालकांकडून किंवा नातेवाईकांकडून म्हणजे अपेक्षा वाढतच गेल्या होत्या माझ्याकडून. सो ते पण मला एक जाणीव होती की की माझ्या पालकांना माझ्याकडून अपेक्षा आहेत आणि त्यांचं मी काय हे राखावं. लेट डाऊन करायचं नाहीये की बाबा त्यांच्या मनाला दुखावायचं नाहीये, आपल्यात ती क्षमता आहे. हो. ओके. चाटेमध्ये तू जे बोललीस मला की ती क्षमता त्यांनी ओळखली. अमृता, अशी चर्चा असते की चाटेमध्ये फीज खूप जास्त आहेत, याच्यावर तुझं काय म्हणणं आहे? जेव्हा तुमच्याकडे टॅलेंट असतं तेव्हा फीज जास्त मॅटर नाही करत. आणि लहानपणापासूनच मला एज्युकेशनसाठी माझ्या आईवडिलांनी काही कमी पडू दिलं नाहीये. आणि त्यांनी त्यावेळी मला हे बोलले की तू फीसकडे लक्ष नको देऊस, तू जे चाटेमध्ये क्वालिटी एज्युकेशन मिळतं त्याच्याकडे लक्ष दे, तिथंच फोकस कर. सो मी तिथंच फोकस करत राहिले. प्लस जेव्हा इथे स्कॉलर बॅच नावाची एक गोष्ट असते, मग त्याच्यासाठी एक एंट्रन्स एक्झाम असते. आणि जेव्हा मी या एंट्रन्स एक्झाम मध्ये क्वालिफाय झाले स्कॉलर बॅच साठी, तेव्हा इथल्या टीचर्सना कळालं की मी टॅलेंटेड आहे. मग इथे टॅलेंटला खूप महत्त्व दिलं जातं.
आणि त्या या स्कॉलर बॅचमुळे मग मला सपोर्ट मिळाला फीज मध्ये आणि हो ओके सो मला कन्सेशन मिळत गेलं आणि त्याचाही खूप फायदा झाला. म्हणजे टॅलेंटवर सगळं मिळवता येतं. तर तुमच्यामध्ये टॅलेंट खरोखरच असं असेल की तुम्ही काहीतरी उत्तुंग प्रगती करणार असाल तर तुम्हाला तिथंही त्यांचा सपोर्ट मिळतो. हो नक्कीच. तर अमृता हा 10वीचा प्रवास होता. त्याच्यानंतर आता जसं मगाशी मी म्हणालो डिस्ट्रॅक्शन्स बद्दल तू बोललीस तर मग 12वीला ही कन्सिस्टन्सी कशी ठेवलीस? ऍक्च्युली प्रत्येक आपल्या आयुष्याच्या प्रत्येक स्टेजवर आपल्याला डिस्ट्रॅक्शन्स मिळतच राहतात, पण तुम्ही त्या डिस्ट्रॅक्शन्सना बॅलन्स कसं करता हे खूप महत्त्वाचं आहे. सो मी तेव्हा पण मला कळालं की म्हणजे मला तिथं कळालं की माझे काय डिस्ट्रॅक्शन्स आहेत किंवा मी कुठं डिस्ट्रॅक्ट होतीये. आणि मग मला तेव्हा मी हा पण विचार केला की ह्या ज्या गोष्टी आहेत सध्या आहेत त्या टेम्पररी आहेत. एक्झॅक्टली. आणि मग मला भविष्यात काय गोष्टी पाहिजे आहेत किंवा आता या गोष्टी माझ्याकडे नाही आहेत, पण मला भविष्यात काय गोष्टींचा सामना करावा लागेल जर मी आता हे डिस्ट्रॅक्ट होत गेले बरोबर तर. बरोबर. म्हणजे असं असतं की एखादा ग्रुप असतो जो मिळतो आपल्याला आणि मग त्याच्यातली काही लोक एन्जॉय करत असतात, सगळं करत असतात. पण त्यात आपण एक वेगळं म्हणजे काही काही मुलं असतात ज्यांना नसतं बाबा तेवढे आपण पे करू शकत नाही किंवा आपण त्या मजा घेऊ शकत नाही. तर ते निराश नाही होत. ते तुझ्यासारखे असतात. ते काय करतात की ते महत्त्वाचं काय आहे आपल्यासाठी एज्युकेशन. हे एज्युकेशन मिळवणं आणि ह्याच्या बळावर मी जेव्हा स्वतः कमवेन तेव्हा हीच माझ्या आयुष्यभर करायची आहे. हे तुमच्या डोक्यात असतं बरोबर? हो. तसंच तू केलंस. आणि 12वीची अभ्यासाची पद्धत सेमच होती की बदलली? माझी जी अभ्यासाची पद्धत होती ती सेमच होती. हम्म. फक्त इतकंच की 12वी मध्ये मला ऍक्च्युली कळत होतं 10वी पेक्षा जास्त की मला काय करायचंय नक्की. प्लस तिथे फक्त मला बोर्डाचा अभ्यासच नव्हता करायचा, तर मला वेगवेगळ्या एंट्रन्स एक्झाम्सचा पण अभ्यास करायचा होता. ओके. सो मग मला प्रत्येक एंट्रन्स एक्झामसाठी वेगळा टाइम द्यावा लागत होता. मग तुझा मला दोन्ही ग्रुप होते नाही का? म्हणजे बायोलॉजी पण होता आणि मॅथ्स पण होता. म्हणजे हो. तू जेई प्लस एमएचटी सीईटी नीट. हां. ओके ओके ओके. ह्याचा सगळ्याचाच अभ्यास करत होतीस? हो. ओके. तर अमृता तुझ्या हॉबीज काय काय आहेत? तर हॉबीजमध्ये मला पुस्तकं वाचायला खूप आवडतात. जी पुस्तकं वाचण्याची सवय आहे ती मला शाळेपासूनच होती. बरं. आणि हे जे पुस्तक वाचण्याची जी सवय होती त्याचा मला आता आता सुद्धा खूप फायदा होतोय. जसं की मला जी काही मी पुस्तकं वाचली त्यातून मला एक इंटिग्रिटी मिळाली किंवा मी फोकस करू शकते, मी फोकस्ड राहू शकते गोष्टींमध्ये. सो हा एक खूप मोठा फायदा होतोय मला. बरोबर बरोबर. प्लस मला ड्रॉइंग ची पण खूप आवड आहे आणि मी आतापर्यंत स्कूलमध्ये किंवा स्कूलच्या बाहेरही खूप साऱ्या ड्रॉइंग कॉम्पिटिशन्समध्ये पार्ट घेत होते बरं. आणि मी खूप सारे प्राइजेस पण मिळवलेत. क्या बात आहे. प्लस मला 10वी पर्यंत माझा आवडता सब्जेक्ट होता संस्कृत आणि जे संस्कृतचे नाट्यवाचन स्पर्धा असतात त्यामध्ये पण मी पार्ट घ्यायचे आणि त्याच्यामध्ये वा. पण मी 1-2 स्पर्धा जिंकलेल्या आहेत. वा 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 वा. तर मगाशी तू म्हणालीस की कम्प्युटर सायन्स ही एक नवं तुझ्यासाठी एक फील्ड होतं आणि मग त्या कोडिंगमध्ये तुझा इंटरेस्ट वाढत गेला. एकाग्रतेने तू ते काम करत आवडत गेलं तुला ते काम. तर त्यात तू सक्सेस मग हळूहळू हळूहळू मिळाली. तर मित्रांनो मला एक सांगावंसं वाटतं की ज्यावेळेला कुठलंही काम असू दे किंवा कोणतंही नवं काम आपण जेव्हा हातात घेतो त्यावेळी आपल्याला ते जमत नसतं, अडचणी येत असतात. पण जर ते काम हळूहळू आवडायला लागलं की मग त्यातला इंटरेस्ट वाढत जातो आणि आपल्याला बाहेरची दुनिया दिसायचं बंद होतं. मग ते काम, स्वतः आणि ते ध्येय या तीनच गोष्टी एकाग्रतेने एका वळणावर आपण ठेवतो आणि मग ते हळूहळू हळूहळू ती कन्सिस्टन्सी तशीच राहिल्यानंतर मग ध्येय कधी मिळून जातं हे आपल्याला कळतच नाही. तर असंच मला तुला सांगायचं वाटतं की जसा तू तो प्रवास केलास इंजिनिअरिंगचा तसा तुला तो इंटरेस्ट पैदा होत गेला आणि तू ती सक्सेस मिळवलीस. बरोबर? हो. तर नवीन मुलांना आता तुझ्या ज्युनियर्सना खूप इच्छा असते की ही मुलगी पश्चिम महाराष्ट्रातली पहिली मुलगी जिने एवढं मोठं पॅकेज मिळवलं तर आम्हाला सुद्धा हे करायचं आहे, अचीव्ह करायचं आहे. तर या मुलांना काय सांगू इच्छितेस? तर आताच्या जी मुलं आहेत ती मला ऍक्च्युली विचारतच असतात की तू हे मोटिवेशन कुठून तुला येतंय की तू हे करत असतीस किंवा मलाही तू तेच विचारायचं होतं तुला. हां.
सो मला हे सांगायचं की इट्स नॉट अबाउट मोटिवेशन, इट्स अबाउट कन्सिस्टन्सी. जरी तुम्हाला एखादी गोष्ट करायची म्हणजे इच्छा नसेल किंवा मोटिवेशन मिळत नसेल, पण तुम्ही ती गोष्ट जर कन्सिस्टंटली करत राहाल रोज, समजा एक्झाम्पल कोडिंगच, जर रोज तुम्ही अर्धा तास करत असाल तर तुम्हाला त्या गोष्टीची सवय लागते. आणि जर तुमचा एखादा दिवस चुकला तर तुम्हालाच कसं तरी वाटतंय की हा मी आज नाही केलं, मला काहीतरी वेगळं वाटतंय किंवा माझं काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय. सो कन्सिस्टन्सी महत्वाची आहे. सेकंड गोष्ट, जसं मी सांगितलं तर माझ्यासारखी खूप मुलं असतात जे स्वतःला अंडर एस्टिमेट करत असतात प्रत्येक स्टेजवर. सो स्वतःवर विश्वास ठेवा, बिलीव्ह इन युअर सेल्फ. आणि तुम्ही म्हणजे तुमच्याकडे ॲबिलिटी असते, फक्त तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे जा. आणि थर्ड थिंग की तुम्ही जे काही निर्णय घ्याल त्यावरती तुम्ही ठाम असायला हवं. जसं मी इंजिनिअरिंगचं जे निर्णय घेतला, पण पहिलं जे वर्ष होतं इंजिनिअरिंगचं त्याच्यामध्ये खूप लोकांनी मला भीती घालायचा प्रयत्न केला की इंजिनिअरिंगमध्ये करिअर नाही होऊ शकत किंवा इंजिनिअरिंगमध्ये आता सध्या तरी इतकं काही स्कोप वगैरे नाही आहे. पण मग मी ठरवलं की हा जो इंजिनिअरिंग करण्याचा जो निर्णय होता तो पूर्णपणे माझा होता. मग मी पाठीमागे वळून नाही बघितलं. जे काही मी आता ठरवलंय त्याच्या पुढून म्हणजे इथून पुढे मला काय करायचं आहे, मग मी याचा विचार केला आणि मग इथून पुढे मग मी ते करत गेले. ओके, म्हणजे तू दोष कोणाला म्हणजे आपण समजा, मला असं म्हणायचं आहे मित्रांनो की आता निर्णय चुकला तर आपण बाकीच्यांना दोष देत बसतो, परिस्थितीला दोष देत बसतो की हे असं होतं म्हणून मला हे जमलं नाही. पण जर तो निर्णय तुमचा आहे तर त्याची अख्खी जबाबदारी सुद्धा तुम्ही घेतली पाहिजे आणि त्यासाठी अथक प्रयत्न करून न थांबता हे यश मिळवलं पाहिजे. तर मला इथं असं सांगावंसं वाटतं की इफ यू वॉन्ट टू सी द रेनबो यू हॅव टू फेस द रेन फर्स्ट. सो चॅलेंजेस तर आयुष्यात सगळ्यांनाच येतात, पण या चॅलेंजेसना तुम्ही कसं हे फेस करता किंवा यांच्यावर कशी मात करता याच्यावरती तुमचं फ्युचर जे असतं ते डिपेंड करत असतं. म्हणजे रेनबो सप्तरंग, जर तुम्हाला चांगलं फ्युचर बघायचं आहे तर तुम्हाला रेन हा फेस करायलाच लागणार आहे, तरच तुम्ही ते बघू शकता. वा, तर अमृता, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. ही तुझी प्रगती बघून आम्हालाही अभिमान वाटतो. आज साठे शिक्षण समूहाला सुद्धा तुझा अभिमान आहे, तुझ्या आईवडिलांना जसा तुझा अभिमान आहे तसा आम्हाला सुद्धा अभिमान आहे आणि तो तसाच राहील. तू अशीच उत्तुंग प्रगती करत राहा. तुझ्या फ्युचरसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तर मित्रांनो, हा कार्यक्रम बघत राहा. मॅरेथॉन, अ जर्नी ऑफ सक्सेस, ध्येयवेड्यांच्या मुलाखतींची मालिका.